नमस्कार, ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे। बिडकीन ग्रामीण रुग्णालयात नव्या डॉक्टरांची नियुक्ती। बिडकीनकरांनी रुग्णालयाला ताळे लावण्याचा दिला होता इशारा। बिडकीन ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या कमतरतेमुळे गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची बातमी ऐतिहासिक नगरी न्यूज मध्ये प्रकाशित होताच गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। या प्रकरणाची दखल घेत शल्यचिकित्सक डॉक्टर मोती पवळे आणि रुग्णालय अधीक्षक डॉक्टर विजय दळवी यांनी तातडीने उपाययोजना करत 11 फेब्रुवारीला ट्रेनी डॉक्टरने तपासणी न करताच प्रसूतीला अजून 3 दिवस टाइम आहे, तुम्ही औरंगाबाद घाटीला जा असा सल्ला दिला होता। त्या गर्भवती महिलेची घरी जात असतानाच अवघ्या 500 मीटर अंतरावर रस्त्यातच प्रसूती झाल्यानं संतप्त नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि आरपीआय राज्य संघटकने 13 फेब्रुवारीपर्यंत डॉक्टर उपलब्ध न झाल्यास रुग्णालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला होता। यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत डॉक्टर आशिष वेदपाठक यांची बिडकीन ग्रामीण रुग्णालयामध्ये नियुक्ती केली। आरपीआयचे राज्य संघटक सचिव अमोल नरवडे, माजी ग्रामपंचायत सदस्य अस्मल सय्यद आणि शिवसेनेचे शहर प्रमुख हफीज इनामदार यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर वेद पाठक यांचे स्वागत केलं। दरम्यान 2 वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय रजेवर असल्याने रुग्णालयाचा भार फक्त एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर आहे। मंगळवारी झालेल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तसेच डॉक्टरांच्या कमतरतेमुळे 21 फेब्रुवारी रोजी डॉक्टर मोती पवळे यांनी बैठक बोलावली। गावकरी आणि सर्व संबंधितांनी या बैठकीला उपस्थित राहावे असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे। ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या कमतरतेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे सध्या तरी नागरिकांतून दिलासा व्यक्त होतोय। बिडकीनकर यांच्या वतीने आम्ही 11 तारखेला जी घटना घडली होती त्या घटनेचा निषेध आम्ही सर्व गावकरी यांनी केला होता। तर आम्ही दळवी सर यांच्याशी चर्चा केली होती। मी आहे तर आम्ही एक अल्टिमेटम त्यांना दिलं होतं 13 तारखेपर्यंतचा। तर पाठक सर यांची नियुक्ती झालेली आहे आणि अजून एक नियुक्ती 2-4 दिवसात होणार होती। तर मी सर्व गावकऱ्यांना असं आवाहन करतो की 21 तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहावे, कारण हे ग्रामीण रुग्णालय आपलं आहे। आपल्याला काय समस्या आहे ते आपल्याला मांडता येतील आणि मग आपण एखादी घटना घडली का आपण येतो आणि इथं गोंधळ करतो। तर त्या व्यतिरिक्त 21 तारखेला सर्वांनी यावं आणि वेद पाठक सर असो का त्यांची कोणतीही टीम असो त्यांना विचारपूस करावी, आपल्या समस्या त्यांना मांडाव्या आणि ते 21 तारखेला आपल्याला सांगतील। तर मी माझ्या वतीने सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की 21 तारखेला इथे या। 11 तारखेला आपण घाटी रुग्णालयामध्ये आलो होतो आणि एक घटना घडली होती। त्या ठिकाणी एक महिलेची डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यातच प्रसूती झाली। त्या ठिकाणी तुम्ही स्वतः आले होते, निवेदन दिला होता। ते निवेदनाची आता दखल घेण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी डॉक्टर तात्काळ इथे पाठवण्यात आलेले, काय सांगाल? आपण 11 तारखेला निवेदन दिलं होतं वैद्यकीय अधीक्षक यांना की 13 तारखेपर्यंत 2 डॉक्टर नियुक्ती केले नाही तर ग्रामीण रुग्णालयाला लॉक लावणार आहे। परंतु सिव्हिल सर्जन सामान्य रुग्णालय औरंगाबाद यांनी तात्काळ आपल्या निवेदनाची दखल घेऊन दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी डॉक्टर वेद पाठक यांची नियुक्ती केली। तसेच दुसरे जे जागा होती त्यासाठी कलेक्टर ऑफिस येथे फाईल म्हणजे प्रलंबित आहे, त्याच्यावर पण निर्णय आज होणार। विभागाला डॉक्टर नसल्या कारणाने रुग्णांची गैरसोय होत आहे। त्या संदर्भात 21 तारखेला माननीय सिव्हिल सर्जन हे बिडकीन येथे मीटिंगसाठी येणार आहेत। त्या ठिकाणी आपण सोनोग्राफी तसेच दाताचे डॉक्टर बद्दल तो मुद्दा मांडणार आहे। रुग्ण कल्याण समिती तसेच गावकरी व ग्रामीण रुग्णालयाच्या स्टाफच्या सोबत बैठक घेणार आहे। तरी रुग्णांच्या ज्या समस्या त्या संदर्भात मुद्दे मांडण्यासाठी सर्व गावकरी यांनी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो। फेब्रुवारी 2025 रोजी सर्व पक्ष संघटना तसेच गावकरी तसेच पत्रकार बांधव यांनी हा मुद्दा उचलून धरला होता। त्याला यश मिळाले असे मला वाटतं। त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी डॉक्टर वेद पाठक हे कार्यरत आहे।